सौरशक्ती किंवा सौर तापमान याला इंग्लिशमध्ये इन्सोलेशन असं म्हटलं जातं. तर सूर्य हा जो आहे हा एक तप्त असा उष्णतेचा गोळा असले आपल्याला पाहायला मिळतो. सूर्याचं एक किंवा पृथ्वीचा एक जन्मदाता म्हणून सुद्धा सूर्याची ओळख आहे. सूर्य म्हणजे दररोजचा नवीन दिवस घेऊन येणारा एक रवी, त्याचबरोबर अगदी उगवतेचा सुंदर तांबूस गोळा आणि मावळतेचाही सुंदर असा पिवळसर गुलाबी गोळा म्हणून सुद्धा सूर्याची ओळख आपण सांगू शकतो. किंवा दररोजचा क्षितिजावर उगवून नवीन दिवस घेऊन येणारा एक सोन्याचा गोळा म्हणून सुद्धा सूर्याची आपण ओळख करू सांगू शकतो. तर या पृथ्वीवरती हा सूर्य जो आहे दररोज नवीन दिवस घेऊन येत असतो, काळाचे मापन करायला लावत असतो. त्याचबरोबर पृथ्वीच्या आकारमानामुळं तसेच भूपृष्ठावरील उंच सकलपणामुळं या ठिकाणी तुम्हाला पृथ्वीवर सौर उष्णतेचे किंवा तापमानाचे वितरण जे आहे हे असमान अशा स्वरूपाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता सूर्य म्हणजे काय तर प्रचंड उष्णतेची अणुभट्टी आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर सूर्यापासून अतितीव्र उष्णता सर्व दिशांनी अखंडपणे बाहेर पडत असलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. सूर्याच्या पृष्ठभागावर किती आहे टेम्परेचर तर या पृष्ठभागावरती जवळपास 6000 डिग्री सेल्सिअस इतकं सूर्याच्या पृष्ठभागावरती तापमान असलेलं पाहायला मिळतं आपल्याला. आणि या पृष्ठभागाच्या तापमानापेक्षा सूर्याच्या केंद्र भागाचं तापमान जे आहे सुमारे 8000 म्हणजे बघा सुमारे 8000 पट हे जास्त असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे केंद्र भागाचं तापमान जे आहे ते पृष्ठभागापेक्षा 8000 पटीने जास्त असलेलं पाहायला मिळतं. याच्यावरून असं लक्षात येतं की आपल्याला दुरून सुंदर गुलाबी किंवा पिवळं तांबूस केवळं जे काही कोवळं ऊन देणारा जो काय सोन्याचा सारखा दिसणारा जो काय सूर्याचा गोळा जो आहे तो अग्नी ज्वालांचा घुमसणारा धगधगता गोळा म्हणून सुद्धा सूर्याची ओळख आपल्याला सांगता येऊ शकते. सूर्याकडून पृथ्वीवर साधारणपणे सतत उष्णतेचं उत्सर्जन होत असतं आणि सूर्यापासून वातावरणाला साधारणपणे 99.97% इतकी उष्णता किंवा शक्ती ही आपल्याला मिळत असलेली पाहायला मिळतं. म्हणजे वातावरणामध्ये जवळपास 99.97% इतकी उष्णता ही सूर्यापासून मिळत असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर सूर्याचा व्यास किती आहे? सूर्याचा व्यास 13,83,000 किलोमीटर इतका सूर्याचा व्यास आहे. आणि पृथ्वीचा व्यास किती आहे? 4,880 किलोमीटर इतका पृथ्वीचा व्यास असलेला पाहायला मिळतो. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की सूर्य हा पृथ्वीपेक्षा 100 पटीनं मोठा असले आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर सूर्यापासून पृथ्वीचं अंतर किती आहे तर 1494 लक्ष किलोमीटर इतकं सूर्याचं पृथ्वीपासूनचं अंतर असले आपल्याला पाहायला मिळतं. मग सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा 28 पट इतकी सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती असलेली आपल्याला आजही पाहायला मिळते. म्हणजे हे सगळेच हे जर बघितलं तर सूर्य हा पृथ्वीपेक्षा मोठा आहे हे आपल्या लक्षात येतं. तर या ठिकाणी सूर्याकडून बाहेर पडलेल्या उष्णतेचा केवळ बघा जे सूर्यापासून बाहेर पडलेली उष्णता आहे त्याचं जवळपास 1 अब्ज 1/2 अब्ज एक नाही 1/2 अब्ज एवढं अल्प भाग जो आहे तो उष्णता जी आहे ती पृथ्वीला मिळत असते. आणि या अल्प भागाची उष्णता किती आहे तर 23 अब्ज अश्वशक्ती इतकं हे याचं प्रमाण असले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे पृथ्वीवरील वातावरणामध्ये जीवसृष्टी असेल किंवा प्राणी असतील वनस्पती असेल यांच्या अस्तित्वासाठी प्रामुख्याने उष्णतेची आवश्यकता किंवा सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. आणि सौरशक्तीमुळेच पृथ्वीवर आपल्याला सजीवांचं जे काही अस्तित्व जे आहे ते अस्तित्व टिकून असले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून सूर्याची उष्णता ही एक महत्त्वाचा भाग आपल्याला सजीवांच्या दृष्टिकोनातून असलेला आपल्याला दिसून येतो. मग आता सौरशक्ती जे आहे ते पृथ्वीपर्यंत येऊन पोचण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो तर 8 ते 9 मिनटं इतका वेळ सूर्याची किरणं पृथ्वीवर येण्यासाठी लागत असतो. आणि या जी काही सूर्याची किरणं जी आहेत
त्यांचा लहरींचा वेग किती आहे, दर सेकंदाला 3 लक्ष, बघा 3 लक्ष किलोमीटर इतका दर सेकंदाला या सूर्यकिरणांचा पृथ्वीपर्यंत येण्याचा वेग असल्याला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी विद्युत चुंबकीय लहरी उष्णता वाहून नेत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी उष्णता उत्सर्जित करणारे जे काही पदार्थांची उष्णता जी आहे ती कमी झाली की लहरींची लांबी वाढते आणि जर उष्णता वाढली तर या ठिकाणी काय होतं, त्याची लांबी जी आहे ही कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे एकंदरीत सूर्यापासून प्रचंड उष्णता जी आहे ही बाहेर पडत असली आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं सूर्याकडे येणारी जी काही उष्णता आहे ही लघुलहरीद्वारे बाहेर पडते, उत्सर्जित होत असते, हे आपल्याला माहीत आहे. एकंदरीत जर विचार केला तर सूर्यापासून डायरेक्ट जी किरणे येतात त्याला आपण काय म्हणतो, लघुलहरी म्हणतात. आणि नंतर वातावरण तापल्यानंतर वातावरणाकडून वरच्या दिशेला जे पृथ्वीकडून वरच्या दिशेला जाणारे जे काही किरण आहे त्याला दीर्घलहरी असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे लघुलहरी आणि या दीर्घलहरीमुळे वातावरण जे आहे हे तापत असले आपल्याला पाहायला मिळतं. तर साधारणपणे भूपृष्ठापासून परावर्तनाचे किंवा परावर्तनानं जे काही बाहेर पडणारे जे काही सूर्य लहरी आहेत या लहरीपेक्षा लघुलहरी ज्या आहेत किंवा ह्या पडणाऱ्या सूर्यलहरी ज्या आहेत ह्या लहरीपेक्षा लघुलहरी ज्या आहेत हे 20 पट लांब असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून पृथ्वीकडून भूपृष्ठाकडून किंवा भूपृष्ठावरून वातावरणाकडे वरच्या दिशेला जाणारे किंवा बाहेर पडलेल्या उष्णतेला एक लहरी किंवा लघुलहरी दीर्घलहरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर अशा प्रकारे ह्या दीर्घलहरी आणि लघुलहरी ह्या दोन्हीही महत्त्वाच्या आहेत. म्हणजे डायरेक्ट जे येतात त्या लघुलहरी आणि पृथ्वीचा पृष्ठभाग तापून नंतर वातावरणामध्ये ज्या लहरी जात असतात त्याला दीर्घलहरी असं म्हटलं जातं. या ठिकाणी दोन्ही लहरी समजून घ्या की डायरेक्ट येणाऱ्या ज्या आहेत त्या लघुलहरी आणि नंतर वातावरण तापून वरच्या दिशेने जे जाणाऱ्या परत लहरी त्याला दीर्घलहरी असं म्हटलं जातं. तर ह्या लहरीशिवाय सूर्यापासून तांबड्या रंगाच्या ज्या काय जास्त लांबीच्या आणि जांभळ्या रंगाच्या कमी लांबीच्या लहरी ज्या आहेत ह्या लहरी बाहेर पडत असतात. मग त्यातील निलातीत किंवा लघुलहरी ज्या आहेत त्याला अल्ट्राव्हायोलेट रेज म्हटलं जातं आणि दुसऱ्या ज्या आहेत इन्फ्रारेड या दिसू शकत नाहीत न दिसणाऱ्या या लहरी म्हणून यांना ओळखलं जातं. तर सेकंदाला साधारणपणे 3 लाख किलोमीटर या वेगानं जे काही प्रवाह करणाऱ्या जे काही सूर्यपृष्ठभागापासून उत्सर्जित होणाऱ्या ज्या काही ह्या विद्युत चुंबकीय लघुलहरींच्या उष्णतेला सौरशक्ती असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आता हे जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की सूर्याच्या फक्त 1 चौरस सेंटीमीटर भागापासून बघा सूर्याच्या फक्त 1 चौरस सेंटीमीटर भागापासून निघालेली उष्णता जी आहे जवळजवळ 1 लाख अश्वशक्ती इतकी असलेली पाहायला मिळते. किती? 1 लाख इतकी अश्वशक्ती आहे. मग आता उष्णता आणि प्रकाश हे सौरशक्तीचे 2 गुणधर्म जे आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात. सौरशक्तीचं काय आहे? वहन, परावर्तन आणि शोषण हे प्रक्रिया होत असते आपल्याला पाहायला मिळतं. आता साधारणपणे माध्यमाच्या स्वरूपावर किंवा लहरींच्या लांबीवर या क्रिया ज्या आहेत त्या अवलंबून असले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच वहन, परावर्तन आणि शोषण हे या क्रिया अवलंबून असलेले पाहायला मिळतात. मग आपल्याला प्रश्न पडतोय की या सौरशक्तीचं महत्त्व काय आहे? सौरशक्तीचं महत्त्व मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की जे काही सजीव आहेत किंवा वनस्पती प्राणी त्यांच्यासाठी उष्णता ही आवश्यक असते किंवा सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते आणि या सौरशक्तीमुळं हवामान जे आहे ते नियंत्रित केलं जात असलेलं सुद्धा आपल्याला दिसून येतं. आता वनस्पती किंवा पिकांच्या वाढीसाठी तापमान किंवा सूर्यप्रकाशाची नितांत आवश्यकता असते. काही पिकं आणि वनस्पती जी आहेत ही कमी तापमानामध्ये वाढतात तर काही पिकं जी आहेत त्यांना उष्णता जास्त लागते. आता कमी तापमानामध्ये येणारी पिकं कुठली आहेत तर ते जर बघितलं तर आपल्याला गहू किंवा सूचीपर्णी वृक्ष जे आहेत ते कमी तापमानामध्ये येत असतात. तर जास्त तापमानाची पिकं जी आहेत त्यामध्ये तांदूळ, चहा, कॉफी किंवा कॉफी नाही आहेत सॉरी ऊस, तांदूळ, चहा आणि ऊस ही पिकं जी आहेत ते जास्त तापमानामध्ये येत असतात. या पिकांना तापमान किती जास्त लागतं. मग वनस्पतीच्या निकोप वाढीसाठी तापमान किती लागतं तर 7 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर जे आहे ते वनस्पतींच्या वाढीसाठी नितांत आवश्यक असतं.
त्याचबरोबर सौरशक्तीमुळे पृथ्वीवर सागर भागावरती जलचक्र क्रिया निर्माण होते आणि भूभागावर त्याचा बाष्प पुरवठा जो आहे तो बाष्प पुरवठा होत असतो. तर सूर्याच्या उष्णतेमधील कमी जास्त प्रमाणामुळे काय होतं तर वारे निर्माण होत असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे जेवढी टेम्परेचरचा प्रभाव आहे त्या प्रभावामुळं वाऱ्यांची निर्मिती आहे ती होत असते. त्याचबरोबर जे काही आवर्त असेल किंवा वादळ जे आहे ते सुद्धा निर्माण होत असले आपल्याला पाहायला मिळतं. याला कारण काय तर सूर्याचे तापमान किंवा उष्णता हे दोन्ही घटक महत्त्वाचं आहे. याच्यामुळं वाऱ्यांची किंवा आवर्त किंवा वादळ हे जे आहे ते निर्माण होत असतं. त्याचबरोबर आता ध्रुवीय प्रदेशामध्ये जर बघितलं तर कमी तापमानामुळे या ठिकाणी सागर भाग जे आहे जल वाहतुकीसाठी फारसे उपयोगी पडत नाहीत. मात्र सौरशक्तीवर मानवाची कार्यक्षमता सुद्धा अवलंबून असलेली आपल्याला पाहायला मिळतं. सौरशक्तीवर सौर ऊर्जा निर्माण केली जाते आणि आरोग्यधामांची निर्मिती सुद्धा या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सौरशक्तीचा मानवाच्या कार्यशक्तीवरती सुद्धा परिणाम होत असतो. मानवाला जर जास्त टेम्परेचरमध्ये जर काम कर म्हटलं तर त्याची एफिशियन्सी तेवढी राहत नाही. तर मानवाला साधारणपणे एक 23 डिग्री सेल्सिअसपर्यंतचं टेम्परेचर जे आहे ते सुटेबल टेम्परेचर म्हणून आपण ओळखतो. तर अशा प्रकारे एकंदरीत हे तापमानाचं किंवा सौरशक्तीचं महत्त्व आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सजीव सृष्टीसाठी किंवा मानवासाठी वनस्पतीसाठी सूर्यप्रकाश जो आहे तो नितांत आवश्यक असतो. आणि या सूर्यप्रकाशामध्ये या जे वनस्पती किंवा मानव यांना जे काय घटक जे आहेत ह्या सूर्यप्रकाशामधून मिळत असतात. त्यानंतर नेक्स्ट आपला मुद्दा काय आहे की सौर स्थिरपद किंवा सौर स्थिरांक कशाला म्हणतात त्याला सोलार कॉन्स्टंट म्हटलं जातं. आता सोलार कॉन्स्टंट जो आहे तर म्हणजे काय तर सूर्यापासून पृथ्वी ही बघितलं तर तशी दूर अंतरावरती आहे. त्यामुळं सूर्यापासून येणारी उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये अवकाशात येणाऱ्या मार्गामध्ये खर्च होत असते. म्हणजे येत असतानाच अवकाशामध्ये ती उष्णता काही खर्च होत असते. फार कमी प्रमाणामध्ये सौरशक्ती जी आहे हे पृथ्वीपर्यंत पोहोचत असते. तर ही किती आहे पृथ्वीवर दर चौरस सेंटीमीटर भागावरती दर मिनिटाला 1.94 बघा दर चौरस सेंटीमीटरला दर मिनिटाला 1.94 इतकी कॅलरी उष्णता जी आहे ती पृथ्वीला मिळत असते. आता 1 चौरस सेंटीमीटर म्हणजे आपल्या पट्टीचं अंतर घेऊन जर बघितलं तर किती लहान आहे ते. तर एवढ्या अंतरावरती एका मिनिटाला फक्त 194 कॅलरी एवढी उष्णता मिळत असते. आता या ठिकाणी 1 ग्रॅम वजनाच्या पाण्याचे 1 ग्रॅम किंवा 1 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढवण्यासाठी 1 कॅलरी एवढी उष्णता आपल्याला लागते. मग विशेष म्हणजे काय तर या ठिकाणी पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेमध्ये किंवा उष्णतेत वाढ किंवा घट कधीही होत नाही. तर ही उष्णता प्रमाण जे आहे हे कायम असतं, हे टिकून असतं. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे सोलार कॉन्स्टंट किंवा स्थिर पद असं म्हटलं जातं. या टेम्परेचरमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही म्हणून याला सोलार कॉन्स्टंट किंवा स्थिर पद असं म्हटलं जातं. आणि हे उष्णतेचं प्रमाण जे आहे सजीव असतील प्राणी असतील वनस्पती असेल यांना पुरेसं आणि योग्य आवश्यक तेवढंच या ठिकाणी मिळत असतं. आणि आधुनिक संशोधनानुसार जर बघितलं तर सौर पृष्ठभागावरील डागानुसार किंवा या शक्तीमध्ये थोडं परिवर्तन होत असावं असं काही शास्त्रज्ञांचं मत असलेलं किंवा अंदाज आहे असं दिसून येतं. परंतु सोलार कॉन्स्टंट हे जे आहे याच्यामध्ये मी जे सांगितलं टेम्परेचर दर चौरस सेंटीमीटरवरती दर मिनिटाला 1.94 या एवढी कॅलरी जी आहे ही कॅलरी एवढी मिळत असते. आणि 1 ग्रॅम वजनाच्या पाण्याचे 1 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढवण्यासाठी 1 कॅलरी जे आहे ही उष्णता या ठिकाणी लागत असले आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे एकंदरीत या ठिकाणी सोलार कॉन्स्टंट किंवा सौर स्थिरपद असं याला आपण म्हटलं जातं. त्यानंतर एक मुद्दा होतो चालू तो आहे सौरशक्तीचे किंवा तापमानाच्या वितरणावरती परिणाम करणारे घटक. मग आता कोणकोणते घटक आहेत तापमानाच्या वितरणावर परिणाम करणारे. प्रामुख्याने जर बघितलं तर सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी झालेला कोन, त्याचबरोबर पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर, त्यानंतर जमीन आणि पाणी यांचं वितरण, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल की ढगांचं प्रमाण आणि वनस्पतींचं आच्छादन, समुद्र सपाटीपासून त्याची असणारी उंची, त्याचबरोबर अक्षांश, समुद्र सानिध्य असे हे वेगवेगळे घटक जे आहेत हे जे आहे तापमानाच्या वितरणावरती परिणाम करत असतात.
यापैकी पहिला जो आहे तो सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी झालेला कोन. आता लंबरूप किरण विषुववृत्त भागावरती जर जास्त उष्णता देतात, तर तिरपी किरणं जी आहेत हे ध्रुवीय प्रदेशामध्ये उष्णता कमी देत असतात, कारण त्या ठिकाणी ते जागा जास्त व्यापत असतात. जास्त जागा व्यापल्यामुळं काय होतं, तर उष्णता कमी देतात. आणि जागा जर कमी व्यापत असतील तर त्या ठिकाणी काय होतं, तुम्हाला उष्णता जास्त देत असते पाहायला मिळतं. म्हणजे विषुववृत्तावरती या ठिकाणी जर बघितलं तर हा डायग्राम काढून बघू आपण. या ठिकाणी जर बघितलं, सूर्याची किरण तिथून ज्या येत असतात त्यावेळेला अगदी उष्णता जास्त असते, परंतु इथून ज्या वेळेला हा भाग व्यापला जातो त्यावेळेला ही तुम्हाला जास्त जागा व्यापत असल्यामुळं या ठिकाणी ध्रुवावरती तुम्हाला उष्णता कमी पाहायला मिळते. तर विषुववृत्तावरती या ठिकाणी म्हणजे उष्णता जी आहे हे तुम्हाला जास्त पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी विषुववृत्तावरती तुम्हाला विषुववृत्त. तर या ठिकाणी जर टेम्परेचर बघितलं, सूर्याची उष्णता जर बघितली तर तुम्हाला जास्त मिळते, कारण का जागा कमी व्यापते. मात्र या ध्रुवीय प्रदेशामध्ये जर बघितलं तर सूर्याची किरणं तिरपी पडत असतात आणि सूर्याची किरणं तिरपी पडल्यामुळे उष्णता या ठिकाणी कमी आपल्याला पाहायला मिळते. तर म्हणजे हे सूर्यकिरणाचा भूपृष्ठाशी झालेला कोन, यावरून आपल्याला लक्षात येते की या ठिकाणी सरळ किरणं पडत असतात. या ठिकाणी समोर सूर्य आहे, तर या सूर्याची किरणं जी आहे या ठिकाणी तुम्हाला कशी अगदी म्हणजे जागा कमी, टेम्परेचर जास्त, जागा जास्त, टेम्परेचर कमी, अशा पद्धतीची या ठिकाणी रचना पाहायला मिळते. त्यानंतर पृथ्वीचे सूर्यापासूनचं अंतर हा दुसरा घटक आहे. याचा सूर्याच्या उष्णतेवरती काय परिणाम होतो, तर आता पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा मार्ग जर बघितला तर आपल्याला लंब वर्तुळाकार दिशेमध्ये असलेला दिसून येतो. म्हणून जुलै महिन्यामध्ये पृथ्वी सूर्यापासून दूर असेल त्या स्थितीला अपसूर्य स्थिती असं म्हटलं जातं. जुलै महिन्यामध्ये पृथ्वी सूर्यापासून दूर असते आणि त्या स्थितीला अपसूर्य स्थिती म्हणतात. आणि जानेवारीमध्ये पृथ्वी सूर्याच्या काय असते, तुलनेने थोडीशी जवळ असते आणि त्यामुळे त्या स्थितीला उपसूर्य स्थिती असं म्हणतात. पण या दोन्ही स्थितीचा तापमानाच्या वितरणावर फारसा परिणाम होत नाही. म्हणजे अपसूर्य म्हणजे सूर्यापासून ज्या वेळेला दूर असते त्यावेळेला अपसूर्य स्थिती म्हणतो आपण, आणि पृथ्वी सूर्यापासून तुलनेने जवळ असते तेव्हा त्याला उपसूर्य स्थिती असं म्हणतो. परंतु ह्या दोन्ही स्थितीचा तापमानाच्या वितरणावर फारसा परिणाम पडत नाही. त्यानंतर जमीन आणि पाणी यांचं वितरण आणि जमीन आणि पाणी यांचे तापमानाचे गुणधर्म. आता या ठिकाणी जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. जमिनीचा गुणधर्म काय आहे, जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. त्याचबरोबर पाणी उशिरानं तापतं आणि उशिरानं थंड होतं. हा जमीन आणि पाण्याचाही गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून या ठिकाणी जमीन आणि पाणी या दोन्हीची उष्णता ग्रहणाच्या क्रियेमध्ये जर बघितलं तर दोन्हीमध्ये फरक आपल्याला पाहायला मिळतो. मग याचा परिणाम काय होतो, तर सौरशक्तीचा पृथ्वीवर वितरणावर या दोन्हीचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे विशिष्ट आकाराची जमीन, आता फॉर एक्झाम्पल जमिनीचं उदाहरण जर घेतलं, 1 डिग्री सेल्सिअसनं तापायला जेवढी उष्णता लागते त्याच्या 2.5 पट तेवढं पाणी तापायला उष्णता लागते. म्हणजे जमीन तापायला जेवढी उष्णता लागते त्याच्या 2.5 पट पाणी तापण्यासाठी उष्णता लागते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की पारदर्शकता हा पाण्याचा गुणधर्म असल्यामुळं पाण्यात सौरशक्ती 17 मीटर खोलीवर पोहोचू शकते. मात्र जमिनीची उष्णता जर बघितली तर साधारणपणे 1 मीटर खोलीपर्यंत जमीन तापते, तर पाणी हे 17 मीटर खोलीपर्यंत तापतं. कारण पाणी पारदर्शक आहे, जमीन काही पारदर्शक नाही. हा या दोन्हीमधला फरक आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून या ठिकाणी बाष्पाला उष्णतेचं भांडार सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. कारण काय आहे, तर त्यामध्ये खूप मोठी उष्णता जी आहे ती त्याच्यामध्ये सामावलेली असते. पाणी अभिसरण क्रियेनं तापतं. पाण्याचा तापलेला कण जो आहे आपली जागा बदलत म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस होत असतात. मात्र जमिनीचा एक एक कण जो आहे तो जागा न बदलता वहन क्रियेनं जमीन तापत असते. म्हणून जमीन जी आहे फक्त
1 मीटर खोलीपर्यंत तापते. पाणी जे आहे ते 17 मीटर खोलीपर्यंत तापत असतं. म्हणून जमीन तापायला वेळ लागत नाही, जमीन लवकर तापते. पाणी तापायला वेळ लागतो. म्हणजे जमिनीच्या 2.5 पट इतका वेळ पाणी तापण्यासाठी वेळ लागतो. तर जमिनीपेक्षा पाण्याची उष्णता परिवर्तनाची क्षमता जी आहे ती जास्त असते. आणि जमीन घन आहे, पाणी हे आहे कसं आहे, द्रव असलेलं पाणी मिळतं. आणि पाण्यामध्ये अभिसरण प्रवाह निर्माण होतात आणि उष्णतेचं वहन होत असतं. आता विषुववृत्ती ध्रुवाकडे जर बघितलं होणाऱ्या सूर्यकिरणाच्या तिरपेपणामुळं या ठिकाणी तुम्हाला ध्रुवीय प्रदेश थंड हवामानाचे आढळतात, तर उष्णता कमी असते. तर विषुववृत्तावर जर बघितलं तर सौरशक्ती अधिक असते. सूर्यकिरणाचा तिरपा कोन कमी उष्णता देणारा आणि लंबरूप कोन जास्त उष्णता देणारा, हे तुम्हाला या ठिकाणी दोन्ही सांगितलेले आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जो मोठा जो हा कोन झालेला आहे हा या ठिकाणी तुम्हाला कमी उष्णता मिळते आणि या ठिकाणी तुम्हाला जास्त उष्णता मिळते. तर अशा पद्धतीने एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी जमीन आणि पाणी या दोन्हीचं तापण्याचं जे काही हे जे आहेत गुणधर्म जे आहेत दोन्हीचे वेगवेगळे असलेले आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे जमीन आणि पाणी हे दोन्ही घटक जे आहेत हे वेगवेगळे असले आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट जो घटक आहे आपला तो ढगांचं प्रमाण आणि वनस्पतींचं आच्छादन. आता सागर भागावर ढगांचं प्रमाण कसं असतंय, जास्त असतंय आणि त्या ठिकाणी बाष्पीभवनासाठी सौर ऊर्जेचं शोषण सुद्धा केलं जातं. आणि ढगांचं प्रमाण जास्त असेल तर येणारी उष्णता जी आहे ही ढगामुळे काय होतं, अडवली जाते. त्याचबरोबर ढगांनी ती अडवल्यामुळं वनस्पतींचं आच्छादन असल्यामुळं ज्या ज्या भागामध्ये वनस्पती आहेत किंवा ढगांचं प्रमाण आहे त्या ठिकाणी टेम्परेचर किंवा तापमान तुम्हाला कमी पाहायला मिळतं. पण ज्या भागामध्ये सूर्यप्रकाश क्लिअर आहे, निरभ्र आकाश आहे, अशा ठिकाणी सूर्यकिरण जे आहे ते डायरेक्ट येत असतात आणि टेम्परेचर तापमान हे जास्त असतं. म्हणजेच एक वनस्पती आणि ढगांचं प्रमाण याच्यावर तापमानाचे वितरण अवलंबून असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ढग आलेले आहे, ढग आता आपल्याकडे जर आभाळ आलं तर आभाळानंतर आपल्याला सूर्यप्रकाश पाहायला मिळत नाही किंवा सूर्याची उष्णता येत नाही. किंवा जास्त ज्या ठिकाणी वनस्पतींची दाटे आहे त्या ठिकाणी जंगलामध्ये जर बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणची जमीन तापलेली दिसत नाहीये. म्हणजेच त्या ठिकाणी ढगांचं आच्छादन असेल किंवा तुमचं वनस्पतींचं आच्छादन असेल त्याचा सौरशक्तीवरती किंवा सौर ऊर्जेवरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच ढगांचं प्रमाण आणि वनस्पतींचं आच्छादन याचाही सौरशक्तीच्या वितरणावरती मोठा परिणाम होत असतो. त्यानंतर समुद्र सपाटीपासूनची उंची. आता या ठिकाणी जर बघितलं जसजसं जमिनीपासून किंवा भूपृष्ठापासून वर जावं तसतसं तापमान आणि वायुभाराचं प्रमाण जे आहे किंवा हवेची घनता जी आहे ही कमी कमी होत गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे वातावरणामध्ये हे विरळ उंचीनुसार होत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचा परिणाम काय होतो तर सौरशक्तीवरती याचा परिणाम होत असले आपल्याला पाहायला मिळतात. तपांबरामध्ये मी परवा सांगितलं तुम्हाला की 165 मीटर उंचीला 1 डिग्री सेल्सिअसनं तापमान जे आहे ते घटत असतं. तपांबर या थरामध्ये जर बघितलं उंचीनुसार तापमान असेल किंवा हवेची घनता जी आहे किंवा हे जे आहे हवेचा दाब जो आहे तो उंचीनुसार कमी कमी होत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच उंचीनुसार हवा प्रसरण पावते आणि त्या ठिकाणी ती थंड झालेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळे अधिक उंचीवरील ठिकाणे जे आहेत आज जे आपण बघतोय पर्यटन ठिकाण जे आहेत थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखली जातात, आल्हाददायक हवामानाचे ठिकाण म्हणून ओळखली जातात. त्यामध्ये कोणते आहेत, महाबळेश्वर, माथेरान, उटी, माउंट आबू, दार्जिलिंग हे जे ठिकाणं जे आहेत हे त्यामुळंच आज थंड हवेची ठिकाणं म्हणून ओळखली जातात. कारण उंचीनुसार तापमान जे आहे हे तापमान कमी होत असतं. तर जे ठिकाणे साधारणपणे 2000 मीटर उंचीपेक्षा जास्त असतात आणि म्हणून त्या ठिकाणी टेम्परेचर जे आहे ते कमी असतं. म्हणजे समुद्र सपाटीपासून उंचीचा तापमानाच्या वितरणावरती नक्कीच परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जसजसं उंच जावं तसं तापमान हे घटत गेलेलं पाहायला मिळतं. 160 मीटर उंचीला जवळपास 165 मीटर उंचीला 1 डिग्री सेल्सिअसनं हे उंचीनुसार तापमान जे आहे हे तापमान कमी होत असतं. तर याचा जो आहे तो सूर्याच्या उष्णतेवरती किंवा सौरशक्तीवरती त्याच्या वितरणावरती परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर अक्षांश आहे, तर अक्षांशाचा सुद्धा सौरशक्तीच्या वितरणावरती परिणाम जो आहे हा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
तर आता ध्रुवीय भागाकडे जर बघितलं तर उच्च अक्षांशावरती सूर्यकिरण तिरपी पडतात. या ठिकाणी दिसते हा ध्रुवीय प्रदेश आहे. तर या ठिकाणी सूर्याचे किरण तिरपी पडतात आणि जास्त जागा व्यापतात, म्हणून या ठिकाणी तापमान जे आहे कमी पाहायला मिळतं. मात्र या ठिकाणी जे काही विषुववृत्तीय भाग जर बघितला या ठिकाणी जागा कमी व्यापतात आणि म्हणून या ठिकाणी उष्णता तुम्हाला जास्त पाहायला मिळते. तर अक्षांशाचा जो आहे हा सुद्धा परिणाम याच्यावरती पडत असल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे ध्रुवीय प्रदेशामध्ये अतिशय कमी तापमान किंवा थंड हवामान जे आहे हे तुम्हाला पाहायला मिळतं. याच्या उलट जर बघितलं तर विषुववृत्तीय भागामध्ये कमी अक्षांश असतो आणि या कमी अक्षांशावरती सूर्याची किरण जे आहे, या कमी अक्षांशावरती सूर्याची किरण जे आहे ते सरळ पडत असतात. सरळ पडत असल्यामुळे जागा कमी व्यापतात आणि जागा कमी व्यापल्यामुळे या ठिकाणी तापमान जे आहे ते जास्त तापमान असले आपल्याला पाहायला मिळतं. तर विषुववृत्तावर हवामान उष्ण आणि दमट अशा प्रकारचं पाहायला मिळतं. तर ध्रुवीय प्रदेशामध्ये थंड अशा प्रकारचं हवामान तुम्हाला पाहायला मिळतं. कारण का सूर्याची किरण जर त्या ठिकाणी तिरपी पडत असतील तर उष्णता कमी आहे आणि जर किरण जे आहे सरळ पडत असतील तर या ठिकाणी उष्णता जास्त असते. म्हणून विषुववृत्तीय प्रदेश बघा उष्ण हवामानाचे किंवा दमट म्हणताच येणार नाही, उष्ण हवामानाचे प्रदेश म्हणून यांना ओळखलं जातं. त्यानंतर समुद्र सानिध्य. आता समुद्र सानिध्याचा जर विचार केला तर याचा सुद्धा एक तापमानाच्या वितरणावरती परिणाम पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. कसा आहे तर समुद्र सपाटीला साधारणपणे किती असतं, सरासरी जर बघितलं तर 26 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान समुद्र सपाटीला असलेलं पाहायला मिळतं आपल्याला. आणि म्हणून या ठिकाणचे तापमान जे आहे की सम आणि अशा प्रकारचं उष्ण अशा प्रकारचं तुम्हाला तापमान जे आहे ते समुद्र सपाटीला पाहायला मिळतं. म्हणजे आता थोडक्यामध्ये जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की समुद्र सानिध्याचा काय परिणाम होतो. तर जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. हे मगाशी तुम्हाला सांगितलं. पाणी उशिरानं तापतं आणि उशिरानं थंड होतं, हेही मगाशी आपण बघितलेलं आहे. तर या तत्वानुसारच काय आहे तर समुद्र किनाऱ्याजवळ जमीन जे आहे ते काय होते लवकर तापते. पाणी मात्र तापण्यासाठी थोडासा वेळ लागत असतो आणि त्यामुळं किनाऱ्यावरील जमिनीची उष्णतेची तीव्रता कमी करण्याचं काम जे आहे हे सागरावरील बाष्पयुक्त वारे करत असतात. आणि त्यामुळं काय होतं तर समुद्र किनाऱ्याला बाष्प पुरवठ्यामुळं हवा जे आहे किंवा हवामान जे आहे हे दमट आणि सम अशा प्रकारचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर रात्री जमीन लवकर थंड होत असते. रात्रीची जमीन लवकर थंड होते आणि समुद्राचं पाणी या ठिकाणी निवण्यासाठी किंवा थंड होण्यासाठी थोडासा वेळ लागत असतो. त्यामुळे जमिनीचा थंड किनारा सागर जलाच्या उष्ण पाण्यामुळं या ठिकाणी उबदार राखला जात असतो. हा या ठिकाणी याचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. साधारणपणे समुद्र सानिध्यामुळे तापमानाची जी काही तुमची ही जी आहे तीव्रता जी आहे कमी आणि नियंत्रित करण्याचं काम जे आहे ते केलं जातं. सागर किनाऱ्याचा किंवा सागराचा किनाऱ्यापासून दूर खंडांतर्गत भाग जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला कसलाच प्रभाव पडत असलेला पाहायला मिळत नाही. म्हणजेच खंडांतर्गत भाग कोरड्या हवामानाचे असतात, तर जे काही समुद्र किनारे जे आहे या ठिकाणी सम आणि दमट अशा प्रकारचं हवामान जे आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजेच एकंदरीत समुद्र सानिध्याचा जो काही इफेक्ट जो आहे हा तापमानाच्या वितरणावरती झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर नेक्स्ट आपला मुद्दा आहे की प्रचलित वारे. या प्रचलित वाऱ्यांचा काय परिणाम होतो तर वारे हे जे आहे ज्या प्रदेशावरून वाहतात त्याप्रमाणे त्यांचा प्रभाव जो आहे तो हवामानावरती पडत असतो. उदाहरणार्थ जर बघितलं उष्ण प्रदेशाकडून वाहत येणारा वारा उष्ण असतो, तर थंड प्रदेशाकडून वाहत येणारा वारा जो आहे तो थंड असतो. म्हणजे थंड प्रदेशाकडून उष्ण प्रदेशाकडे येणारे वारे उष्णतेची तीव्रता कमी करत असतात. बघा, थंड प्रदेशाकडून उष्ण प्रदेशाकडे वाहत येणारा वारा तो उष्णतेचा प्रभाव कमी करतो आणि उष्ण प्रदेशाकडून थंड प्रदेशाकडे वाहणारे वारे थंडीची तीव्रता जी आहे हे कमी करत असतं. तर हे प्रचलित वाऱ्यांचा हा गुणधर्म किंवा इफेक्ट जो आहे हा तापमानाच्या वितरणावरती होत असतो. म्हणून तापमानावरती या प्रचलित वाऱ्यांचा सुद्धा मोठा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर समुद्र प्रवाह हाही एक तापमानाच्या वितरणावरती परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर उष्ण समुद्र प्रवाह जर थंड प्रदेशाच्या किनाऱ्यावरून वाहत असेल तर त्यावेळेला थंड प्रदेशाचा किनारा काय होतो तो गोठला जातो. गोठला जात नाही, कारण का तर उष्ण प्रवाह त्या ठिकाणी येत असतो.
आणि त्या ठिकाणची बंदरंसुद्धा ही खुली राहतात. कारण का, तर तो उष्ण प्रवाह असतो. उष्ण प्रवाह आल्यामुळं जरी तो प्रदेश थंड असला तरीसुद्धा त्या ठिकाणी उष्ण प्रवाह आल्यामुळं तो प्रदेश गोठत नाही किंवा बंदरं जे आहे ते वाहतुकीसाठी खुली राहत असतात. त्या ठिकाणचं हवामान जे आहे ते उबदार राहत असतं. मात्र थंड प्रवाह जर उष्ण प्रदेशाच्या किनाऱ्यावरून वाहत असेल तर त्या प्रदेशातील उष्णता किंवा त्याची तीव्रता जी आहे तापमानाची ही कमी करत असतं आणि हवामान जे आहे ते सौम्य राहत असतं. म्हणजे दोन्हीसाठी या ठिकाणी जो बदल जो आहे तो चांगला बदल होत असलेला पाहायला मिळतो. तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की आता उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळ गल्फ स्ट्रीम हा जो प्रवाह जो आहे हा उष्ण प्रवाह वाहतो. त्यामुळं किनाऱ्याचं हवामान जे आहे थोडंसं उबदार राहत असतं. म्हणजे जरी थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये उष्ण प्रवाह वाहत असेल तर त्या ठिकाणचं हवामान थोडंसं सौम्य व्हायला मदत होत असते आणि त्यामुळं किनारा उबदार होतो. साधारणपणे 40 डिग्री उत्तर अक्षवृत्तावर जर बघितलं तर लॅब्राडोर शीतप्रवाह दक्षिणेमध्ये ज्या गल्फ प्रवाहामध्ये मिसळतो. त्यामुळं काय होतं तर न्यूफाऊंडलंडचा किनारा जो आहे या ठिकाणी तुम्हाला हिमनग जे आहे हे वितळताना पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे एकंदरीत उष्ण प्रवाह थंड प्रदेशामध्ये वाहत असेल तर त्या ठिकाणचं हवामान जे आहे सौम्य व्हायला मदत होते किंवा थंड प्रवाह उष्ण प्रवाह प्रदेशामध्ये जर वाहत असेल त्याचा परिणाम ही त्या ठिकाणी तापमान हे कंट्रोल करण्यामध्ये मदत होत असले आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट घटक जो आहे तो आभ्राच्छादित आकाश आणि पर्जन्य. ज्या भागामध्ये मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं ज्या भागामध्ये नेहमी आकाश ढगाळ असतं किंवा आभ्राच्छादित असतं त्या ठिकाणी सूर्यकिरण जे आहे ती ढगाच्या छतावरती पडत असतात. ते सूर्यकिरण जमिनीवरती येऊ शकत नाहीत आणि त्यामुळे भूपृष्ठाचं तापमान जे आहे कसं स्थिर राहत असतं. भूपृष्ठाचं तापमान स्थिर राहतं. आपल्याकडे पावसाळ्यामध्ये जर बघितलं तर आभाळ आलेलं असतं. आभाळ आल्यानंतर आपल्याकडे सूर्यप्रकाश येतो का, नाही येत. आज आपण पाहतोय सूर्यप्रकाश, परंतु काल किंवा त्याच्या अगोदर जर बघितलं तर आपल्याला सूर्यप्रकाश दिसत नव्हता आणि त्याचा हवामानावरती परिणाम जो आहे तो होत असले आपल्याला पाहायला मिळतो. या उलट जर बघितलं तर जर निरभ्र आकाश असेल, आज कसं आहे निरभ्र क्लीन आकाश आहे, म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर तापमान जे आहे या ठिकाणी भूपृष्ठ लवकर तापते आणि रात्री उत्सर्जनामुळे लवकर निवतं आणि थंड होतं. त्यामुळे काय होतं तर या ठिकाणी विषम हवामान निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि पावसामुळं काय होतं, पावसाळ्यामध्ये जर बघितलं तर जमिनीची उष्णता जी आहे ती पावसामुळं कमी होते आणि तापमान उतरतं आणि वातावरणामधील उष्णता जी आहे ते जमिनीवरील पावसाच्या पाण्यानं बाष्पीभवन होण्यासाठी खर्च केली जाणारी जी उष्णता जी आहे त्याच्यामुळं काय होतं तर तापमान वाढत नाही, म्हणजेच या ठिकाणी तापमान कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे आभ्राच्छादित आकाश असेल किंवा पर्जन्य असेल याचा सुद्धा पर्जन्याच्या तापमानाच्या वितरणावरती परिणाम होत असले आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर वनस्पती आहे. वनस्पतीचं सुद्धा तापमानाच्या वितरणावर परिणाम होतो. ज्या ज्या ठिकाणी वनस्पतीचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी बाष्प प्रमाण जे आहे तुम्हाला जास्त पाहायला मिळतं आणि त्यामुळे जास्त बाष्पीभवन झाल्यामुळे वनस्पतीमुळे काय होतं तर त्या ठिकाणी तापमान वाढत नाही. आता वाळवंटामध्ये जर बघितलं तर वनस्पतींचा अभाव असतो आणि वनस्पतींचा अभाव असल्यामुळं या ठिकाणी बाष्पीभवन कमी प्रमाणात होतं आणि म्हणून वाळवंटामध्ये उष्ण आणि थंड किंवा तीव्र थंडी जी आहे हे जास्त असते, टेम्परेचर जास्त असतं. म्हणजे अशा पद्धतीचं विषम अशा स्वरूपाचं हवामान तुम्हाला पाहायला मिळेल. आज राजस्थानसारख्या काही भागामध्ये जर गेला तुम्ही तर तुम्हाला त्या ठिकाणी दिवसा प्रखर उष्णता आणि रात्री थंडी अशा पद्धतीचं तुम्हाला हे वातावरण पाहायला मिळतं. म्हणजे तापमानामध्ये किंवा हवामानामध्ये विषमता जी आहे ही विषमता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. तर अशा प्रकारे एकंदरीत अनेक घटक जे आहेत याचा तापमानाच्या वितरणावरती परिणाम पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर जमिनीचा उतार हा सुद्धा तापमानाच्या वितरणावरती परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. आता कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे जर बघितलं, कर्कवृत्ताला समांतर पूर्व पश्चिम दिशेने पर्वताची किंवा डोंगराची रांग असेल तर त्या पर्वत रांगांच्या उत्तरेकडे तीव्र उतारावरती सूर्याची किरणं तिरपी पडत असतात आणि सूर्यकिरणे जर जास्त प्रदेशामध्ये पसरल्यामुळं हवामान कसं थंड राहतंय. मात्र दक्षिणेकडील उतारावर जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की मंद उतार असतो
जमिनीवर सूर्यकिरण जे आहेत कमी प्रदेश व्यापतात आणि म्हणून त्या ठिकाणी टेम्परेचर जे आहे ते जास्त असतं. एकच लक्षात ठेवायचं की जागा जास्त व्यापत असतील तर टेम्परेचर कमी, आणि जर जागा कमी व्यापत असेल तो भाग, तर त्या ठिकाणी सूर्यकिरण म्हणजे तापमान जास्त असतं, या ठिकाणी तापमान कमी असतं. तर जमिनीचा उतार हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आता हिमालयाचं उदाहरण घेतलं, हिमालयाचा पश्चिमेकडे उत्तरेकडील जर भाग बघितला तर त्या ठिकाणी जो तिरपी किरणं पडतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी टेम्परेचर जे आहे ते तुम्हाला कायमचं कमी पाहायला मिळतं. त्याच्या उलट दक्षिणेकडला जर भाग बघितला तर सूर्यकिरणं पडतात मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळे त्या ठिकाणी टेम्परेचर किंवा उष्णता जी आहे ती जास्त पाहायला मिळते. त्यानंतर प्रदेशातील भूक्षेत्र किंवा जलक्षेत्र यांचाही तापमानाच्या वितरणावरती परिणाम होत असतो. आता ज्या ठिकाणी जलक्षेत्र मोठ्या प्रमाणावरती आहे त्या ठिकाणी काय होतं तर बाष्पीभवन होतं. जे येणारं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर जे आहे ते याच्यामध्ये खर्च केलं जातं बाष्पीभवनामध्ये, आणि त्यामुळे काय होतं तर भूपृष्ठाला तापमान कमी प्रमाणामध्ये मिळतं. मात्र असे काही भूभाग आहेत की त्या ठिकाणी डायरेक्ट सूर्याची किरणं येतात आणि म्हणून त्या ठिकाणी भूपृष्ठ जास्त तापतं. ही तापमानाचे दोन्ही ठिकाणी वेगळेपण जे आहे वेगळेपण पाहायला मिळतं. म्हणजेच नेहमीच ज्या ठिकाणी जलक्षेत्र आहे त्या ठिकाणी तापमान थोडंसं कमी किंवा सम प्रमाणामध्ये तापमान तुम्हाला पाहायला मिळतं. मात्र जे भूभाग आहेत, आता खंडांतर्गत भागामध्ये जर बघितलं नागपूर वगैरे या ठिकाणी, तर तुम्हाला तापमानाची विपरीतता मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. दिवसा प्रचंड तापमान आणि रात्री प्रचंड थंडी, अशा पद्धतीचं विपरीत हवामान जे आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी खंडांतर्गत भागामध्ये पाहायला मिळतं. तसंच हे जलक्षेत्र आणि जे काही भूप्रमाण जे आहे किंवा जमिनीचं प्रमाण ज्या ठिकाणी कसं आहे त्याच्यावरती तापमानाची विपरीत तापमान अवलंबून असले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच भूपृष्ठाचं स्वरूप याच्यावर सुद्धा एक तापमानाचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर सूर्यप्रकाशाचा काळ आणि दिनमान याचाही तापमानाच्या याच्यावरती परिणाम होत असतो. म्हणजे सूर्यप्रकाशाचा काळ किंवा दिनमान जर मोठा असेल तर त्या ठिकाणी तापमान जास्त असतं, दिनमान लहान असेल तर त्या ठिकाणी तापमान जे आहे ते कमी असतं. आपल्याकडे जर बघितलं तर आपल्या इकडं जवळपास दिवस जर 16 तासांचा असेल तर रात्र 8 तासांची असते. अशा वेळी काय होतं तर दिवसाच्या 24 तासामध्ये सूर्यप्रकाशाचा काळ जर जास्त असेल तर त्यावेळी दिवसात आपल्याला भूभाग रात्रीच्या वेळी केवळ 8 तासामध्ये थंड होऊ शकत नाही. त्यामुळे काय होतं तर त्या ठिकाणी हवामान जे आहे ते उष्ण राहतं. आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी जर कमी असेल किंवा रात्रीचा कालावधी जास्त असेल तर हवामान काय होतं थंड होतं. आता भारतामध्ये जर बघितलं तर हिवाळ्यात रात्रमान जास्त असते आणि दिनमान काय असतं कमी असतं. त्यामुळे हवामान जे आहे हे थंड अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं. किंवा उन्हाळा आणि हिवाळा ह्या दोन्ही ऋतूमध्ये विचार करा, हिवाळ्यामध्ये आपल्याकडे दिनमान जे आहे ते कमी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या ठिकाणी जी थंडी जी आहे ही थंडी आपल्याला पाहायला मिळते. सूर्याचा जो कालावधी जो आहे तो कमी असतो आणि रात्र मोठी असते आणि ती काही आपल्याला हे जे हवा जे आहे त्याचं हे व्हायला ते त्या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळतं. म्हणजेच एकंदरीत जर विचार केला सूर्यप्रकाशाचा काळ आणि दिनमान याचा सुद्धा तापमानावरती परिणाम पडत असलेला पाहायला मिळतो. म्हणजे दिवसाचा कालावधी किती आहे आणि रात्रीचा कालावधी या दोन्हीवरती हे तापमान अवलंबून असलेलं पाहायला मिळतं. दिवस लहान असेल तर तापमान जे आहे ते कमी असतं, दिवस जर मोठा असेल दिवसाचा कालावधी जास्त असेल तर त्या ठिकाणी तापमान जे आहे थोडंसं जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे तापमानाच्या वितरणावरती प्रभाव टाकणारे हे घटक जे आहे ते अतिशय महत्त्वाचे घटक असले आपल्याला पाहायला मिळतं.